मला आजही आठवते, मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा माझी आजी एका वेगळ्याच पद्धतीने मेथीची भाजी बनवायची. सुकलेल्या मिरचीचा कुसला तयार करून त्यामध्ये खमंग भाजलेली मेथी कुस्करायची, त्याचा गोळा तयार करायची आणि गरमागरम भाताबरोबर जेवायला द्यायची. आजही ती चव मी विसरलेली नाही आहे. आज त्याच पद्धतीने तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवते. नक्की ट्राय करून बघा. नेहमी त्याच त्या पद्धतीने न बनवता एकदा या गावरान पद्धतीने बनवून बघा. अतिशय चविष्ट लागते ही मेथीची भाजी आणि विशेष म्हणजे बनवायला फारच सोपी आहे. इथे मी ताजी मेथी घेतलेली आहे. फक्त पानं घ्यायची. याचे जाड देठ घ्यायचे नाही. अगदी कोवळे असतील ना तर चालतील. मेथी किंवा कुठलीही पालेभाजी धुवत असताना भरपूर पाण्यामध्ये अशी बुडवायची आणि अलगद उचलून घ्यायची. म्हणजे काय होतं, रेती किंवा माती असेल ना तर ते तळाशी जाऊन बसतं. आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला 2 छोट्या आकाराचे टोमॅटो लागणार आहे. एक मध्यम आकाराचा कांदा आणि सुकलेल्या मिरच्या कंपल्सरी आहे, या लागतीलच. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. खोबरं घेतलेलं आहे. किसून घेतलेलं आहे. सुकं खोबरं आहे. 5 ते 7 लसूण पाकळ्या घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्या तुम्ही अजूनही जास्त घेऊ शकता. आता हे जे टोमॅटो आहेत ना, हे आपल्याला भाजायचे आहे. भाजण्यासाठी मी याला क्रॉस कट करून घेते आहे आणि माझ्याकडे चूल नव्हती ना, त्यामुळे मी गॅसवर जाळी ठेवूनच भाजून घेते आहे. पण तुमच्याकडे जर चुलीची सोय असेल ना, तर तुम्ही चुलीवरच भाजा. पण डायरेक्ट फ्लेमवर नाही भाजायचं, कोळशावर भाजायचं आहे आणि जोवर याची अशी साल सोलल्या जात नाही ना, तोवर भाजायचं. आता कांदासुद्धा याच पद्धतीने आपल्याला क्रॉस कट करून भाजायचा आहे. तुम्हाला जर डायरेक्ट फ्लेमवर भाजणं योग्य वाटत नसेल ना, तर तुम्ही एखाद्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता. जोवर याची अशी साल सोलल्या जात नाही आणि हलकासा काळपट रंग येत नाही, तोवर भाजायचं. खूप हाय फ्लेमवर भाजायचं नाही, मध्यम आचेवर भाजायचं, म्हणजे आतपर्यंत छान शिजल्या जातो. चला, आता आपल्याला बनवायचा आहे सुकलेल्या मिरचीचा कुसला. तुम्हाला प्रश्न नक्कीच पडलेला असेल, की हा कुसला काय प्रकार आहे? पूर्वीच्या काळी ना तोंडी लावायला भाज्या फार कमी बनवल्या जायच्या. तुरीचं पातळ वरण असायचं, सोबतच भाकर असायची आणि तोंडी लावण्यासाठी काय, तर सुकलेल्या मिरचीचा कुसला. तेलामध्ये सुकलेल्या मिरच्या, थोडंसं जिरे मस्त खरपूस होईपर्यंत भाजलं जायचं आणि याला कुस्करून डब्यामध्ये भरून ठेवायचं. भाजीला तोंडी लावायला काही नसेल तेव्हा हा कुसला तोंडी लावण्यासाठी वापरला जायचा. आता इथे आपण भाजी बनवतो आहे म्हणून मी इथे लसूणच्या पाकळ्याही सोबतच भाजून घेते आहे. पण साठवून ठेवत असताना लसूणच्या पाकळ्या सोबत भाजायच्या नाही. फक्त जिरे आणि सुकलेल्या मिरच्या भाजायच्या, कुस्करायच्या आणि डब्यामध्ये भरून ठेवायच्या. साठवून ठेवल्या तर छान टिकतात. आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना, आपण एका प्लेटमध्ये काढून गार करायला बाजूला सोडूया, नंतर कुस्करून घ्यायचे आहे. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला मेथीही भाजून घ्यायची आहे. सध्या पॅनमध्ये हलकंसं तेल चिकटलेलं आहे, त्यामुळे मी सध्या तेल घालत नाही आहे. जी मेथी आपण स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती यामध्ये परतून घ्यायची आहे. अगदी मंद आचेवर परतायची, म्हणजे छान शिजल्या जाईल आणि भाजल्यासुद्धा गेली पाहिजे. तुम्ही गॅसची फ्लेम जर हाय कराल ना, तर मेथी नुसतं भाजल्या जाईल, व्यवस्थित शिजणार नाही. त्यामुळे मंद आचेवर मेथी परतत जायची आणि शिजवून घ्यायची आणि नंतर मध्यम आचेवर भाजून घ्यायची. तर आता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे, मी सुरुवातीला अगदी मंद आचेवर याला परतून घेतलं. हळूहळू मेथीचं जे पाणी आहे ना, ते निघून गेलेलं आहे आणि आता बघा कोरडी झालेली आहे मेथी. चला, मेथी भाजून तर तयार झालेली आहे. एका पॅनमध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि सोबतच सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे. अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी परतायचं. बघा, असं खरपूस भाजल्या गेलं पाहिजे. खूप जास्त करपू द्यायचं नाही, नाहीतर भाजीची चव कडवट होऊ शकते. कारण आपण मेथीची भाजी बनवतो आहे ना, आणि मेथीसुद्धा घेत असताना कडू घेऊ नका. पहिले चाखून बघा. खूप कडू मेथी असेल ना, तर ती या भाजीसाठी वापरू नका, नाहीतर भाजीच कडू लागेल तुम्हाला. आता ज्या मिरच्या आपण भाजून बाजूला ठेवलेल्या होत्या, त्या गार झाल्यानंतर मस्त कुरकुरीत होऊन जातात. त्या मिरच्या आणि ज्या लसूणच्या पाकळ्या त्यामध्ये होत्या, त्या सर्व कुस्करून एकजीव करून घ्यायचा आहे. हा कुसला इथे तयार झालेला आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, साठवून ठेवायचं असेल तर लसूणच्या पाकळ्या यामध्ये घालू नका. मी यासोबत गरमागरम भात बनवते आहे. तर मी इथे बासमती तांदूळ घेतलेला होता, त्यामुळे भिजत घातलेला आहे. तुम्ही साधा कुठलाही नॉर्मल तांदूळ इथे वापरू शकता. बरं, ही जी मेथीची भाजी आहे ना, मला भाताबरोबर खायला जास्त आवडते. कारण मला चपाती भाकरीपेक्षा गरमागरम भात जास्त आवडतो, म्हणून कदाचित आवडत असेल. पण पूर्वीच्या काळी भात फक्त सणासुदीला किंवा एखादी विशिष्ट भाजी, आमटी असेल तरच बनवल्या जायचा. रोजच्या जेवणामध्ये काय असायचं, तर एखादी सुकी भाजी, तुरीचं अगदी पातळ वरण, कारण घरामध्ये मेंबर जास्त असायचे त्यामुळे पातळ वरण बनवल्या जायचं. तोंडी लावायला मिरचीचा कुसला असायचा. भाजी नसेल तर नुसतं तुरीचं वरण आणि मिरचीच्या कुसल्याबरोबरच जेवलं जायचं. तुम्हाला आजही ते जेवण आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी त्याचा आनंद घेऊ शकता. चला, आता जो कांदा मी भाजून घेतलेला होता त्याची साल खूप जास्त काळी नव्हती. खूप काळी असेल तरच सोलून घ्या. जसं मी टोमॅटोची साल जी आहे ना, ती खूप काळपट होती म्हणून सोलून घेतलेली आहे. हलकासा काळपटपणा असू द्या, त्यामुळे याला एक स्मोकी फ्लेवर येतो. तर सुरुवातीला मी कांदा ठेचून घेतलेला आहे आणि यानंतर टोमॅटो ठेचत आहे. पण टोमॅटो जो आहे ना, त्याची साल थोडीशी जास्त काळपट होती, ती मी काढून टाकली. संपूर्ण साल काढलेली नाही आहे.
चुलीमध्ये जेव्हा आपण भाजतो तेव्हा जास्त काळपट रंगावर जर भाजल्या जात असेल तर पाण्यामध्ये थोडंसं धुवून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची आणि नंतर ठेचून घ्यायचा. पण मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार करू नका, नाहीतर भाजीची पूर्ण चव बिघडून जाईल. खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायचं आहे. आता ही तयार केलेली पेस्ट आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये मी कुसला घालते आहे, जो आपण सुकलेल्या मिरचीचा तयार केलेला होता ना, तो यामध्ये घालायचा आहे. आणि सोबतच आपल्याला घालायचं आहे शेंगदाणा आणि खोबऱ्याचं जे कूट आपण भाजून घेतलेलं होतं ते. मेथीची भाजी भाजून घेतलेली होती ती सुद्धा मी घालते आहे. हलकीशी कुरकुरीत आणि मऊ अशी भाजी ही मी भाजून घेतलेली होती. चवीनुसार मीठ घालायचं आहे. शेंगदाण्याचं तेल घालायला विसरू नका किंवा जवसाचं तेलही घालू शकता, मस्त चव येते. मला तर जवसाचं तेल शेंगदाणा तेलापेक्षा जास्त आवडते. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कुस्करून याला एकजीव करून घ्यायचं. आणि हे हातानेच कुस्करायचं आहे, चमच्याने मिसळायचं नाही. मस्त असं हाताने कुस्करून एकजीव करून घ्यायचं. बरं, ही जी मेथीची भाजी बनवण्याची माझ्या आजीची पद्धती मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुमची आजीसुद्धा याच पद्धतीने मेथीची भाजी बनवायची का मला कमेंट करून नक्की कळवाल. किंवा तुमच्या आजीची काही वेगळी पद्धती असेल तर तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण मी 1-2 दिवसापूर्वी ना ज्वारीच्या कण्यांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्यामध्ये मला सर्वांच्या कमेंट वाचून खूप जास्त आनंद झाला. आजही अशी लोकं आहेत की ज्यांना जुन्या काळातल्या रेसिपीज आवडतात. ते वाचून मला खरंच खूप आनंद होत होता. प्रत्येक कमेंट वाचत असताना भरून यायचं. किती आठवणी असतात आपल्या बालपणीच्या, विशेष करून आपल्या आजीसोबतच्या. आजी जी आपल्याला खायला द्यायची ते किती पौष्टिक होतं, चविष्ट होतं, आजही आपल्याला आठवतं. मलासुद्धा माझ्या बालपणीच्या बऱ्याचशा रेसिपीज अशा आठवतात की त्या मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटतात. तुमच्यासुद्धा अशाच काही रेसिपीज असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा. मी नक्की त्या शेअर करण्याचा प्रयत्न करेल. कारण त्यानिमित्ताने काय होतं ना, बाकीच्यांनासुद्धा तुमच्या भागातल्या रेसिपीज कळतात. तुमच्या आजीच्या हातच्या ज्या रेसिपीज आहे त्या बाकीच्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचतात आणि त्याचा आनंद मला प्रचंड होतो. तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करत जा. चला आता इथे मी भाजी कशी सर्व करते आहे ते बघा. भातावर असा गोळा ठेवायचा, वरून शेंगदाण्याचं किंवा जवसाचं तेल घालायचं, सोबत कांदा आणि लिंबू नक्की घ्या. काकडी आवडत असेल तर काकडी किंवा सॅलेड आवडत असेल तर सॅलेडही घेऊ शकता. आमच्या भागामध्ये मेथीचा घोळणासुद्धा बनवला जातो. घोळणा म्हणजे काय, तर मेथीपासून बनवलेला सॅलेड. तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल तर कमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मला कैरीचं लोणचं अशा गावरान रेसिपीबरोबर खायला आवडते, म्हणून मी लोणचंसुद्धा सर्व केलेलं आहे. बरं, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटूया तोवर व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.